नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यामध्ये एकच विषय चर्चेला आहे की शेवटपर्यंत छगनराव भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून मिळेल अशी अपेक्षा होती. माध्यमांवर सुद्धा अशी चर्चा होती की छगनराव भुजबळ हेच आता राज्यसभेवर जातील. हे सगळं घडत असताना अगदी शेवटच्या क्षणाला छगनराव भुजबळ यांचं राज्यसभेची उमेदवारी त्या ठिकाणी नाकारण्यात आली. त्यांचं नाव टाळण्यात आलं आणि एक नवीन नाव, ज्याची चर्चाही नव्हती, असे राजेंद्र जैन हे राज्यसभेची उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर छगनराव भुजबळ यांच्यासोबत ऐनवेळी नेमका गेम झालाय. पण हा गेम कोणी केला हा प्रश्न निर्माण होतोय. कारण छगनराव भुजबळ हे गेल्या अनेक वर्षापासून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. कारण त्यांना खासदार व्हायचं होतं, दिल्लीत जायचं होतं. लोकसभेत त्यांना उमेदवारी मिळाली नाही. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचे नेते, देशाचे नेते असलेले आणि गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी सुद्धा सांगितलं होतं की लोकसभेच्या वेळेला छगनराव भुजबळ यांना उमेदवारी द्या. परंतु अजितदादा पवार यांनी त्याला विरोध दर्शवला होता आणि ते महाराष्ट्रातच पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलं होतं. भुजबळांची सुद्धा तशीच त्यांनी समज काढली होती आणि त्यामुळे इच्छा असूनही छगनराव भुजबळ यांना लोकसभेत खासदार म्हणून जाता आलं नव्हतं. त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सत्तेत आली. पण यावेळेस अजित पवार यांनी छगनराव भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नव्हती. पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत त्यांचं नाव सुद्धा नव्हतं, हे आपल्याला माहिती आहे. यावेळेस सुद्धा छगनराव भुजबळ नाराज झाले होते आणि त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना. हेही आपल्याला सगळं परिचित असेल. परंतु त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी छगनराव भुजबळ यांना मंत्रिपद देण्यासंदर्भात पुन्हा त्या ठिकाणी चर्चा केली आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर छगनराव भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. त्यानंतर येणारी राज्यसभा निवडणूक, यावेळेस सुद्धा अजितदादा पवारांकडे राज्यसभेवर मला जाऊ द्या ही अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. कारण राज्यसभेवर जर गेलो असतो तर लोकांच्या मताची गरज नाही आणि त्यावेळेस मात्र मी ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरू शकतो, आंदोलन करू शकतो आणि मनोज जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ यांच्यामध्ये जो काही वाद निर्माण झाला होता त्याचा फायदा राजकीय पटलावर आपण घेऊ, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा या ठिकाणी झाली होती. परंतु झालं असं की लोकसभेला सुनेत्राताई पवार यांचा पराभव झाला आणि त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवणं अजित पवारांसाठी अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे सुनेत्राताई पवार ह्या राज्यसभेवर गेल्या. छगनराव भुजबळांचं या ठिकाणी सुद्धा स्वप्न भंगलं होतं. यानंतर ते कुठंतरी महाराष्ट्रामध्ये रमले, मंत्रिमंडळात रमले. हे सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांना अनेक संकटांना सुद्धा सामोरं जावं लागलं, हेही आपल्याला माहिती आहे. तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ हे लढवय्ये नेते, हे मास लीडर आहेत. ओबीसीचा चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये ते काम करतायत. अनेक वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय, अनेक राजकीय पक्षांचा नेत्यांचा त्यांना अनुभव आहे. हे सगळं असताना सुद्धा पक्षांतर्गत काही वाद, पक्षांतर्गत काही सत्ता संघर्ष, या सगळ्या घडांमुळे छगनराव भुजबळ यांना शांत बसावं लागलं. दरम्यान अजितदादा पवारांचं अपघाती विमानानं निधन झालं आणि यानंतर आता पुन्हा एकदा छगनराव भुजबळ यांना सुनेत्राताई पवार यांची जी रिक्त झालेली जागा आहे राज्यसभेची, या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती छगनराव भुजबळांनी जावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतप्रवाह होता. चर्चाही झाली आणि विशेष म्हणजे विनाविलंब छगनराव भुजबळ यांना विचारल्याबरोबर त्यांनी सुद्धा मला राज्यसभेवर जायचंय हे त्यांनी स्पष्टपणे पक्षाला कळवलं आणि त्यांनी मागणी सुद्धा केली. मित्रांनो, मग एवढा दावेदार, एवढं महत्वाचं मंत्रिपद सांभाळलेलं राष्ट्रवादीचा प्रमुख नेता, हे सगळ्या घडामोडी असताना, मास लीडर असताना, ओबीसीचा चेहरा असताना छगनराव भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी आता त्यांनी मागितली आहे आणि त्यांची इच्छा होती. अशा वेळेला राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा त्यांना उमेदवारी देतील हे अगदी अंतिम टप्प्यापर्यंत ठरलं होतं. परंतु ऐनवेळी छगनराव भुजबळ यांचं नाव या यादीतून बाजूला सरकलं. राज्यसभेची उमेदवारी त्यांना दिल्या गेली नाही, राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांना पाठवलं गेलं नाही आणि ऐन वेळेला राजेंद्र जैन यांचं नाव चर्चेत आलं. म्हणजे छगनराव भुजबळ यांचा गेम नेमकं कोणी केला हा प्रश्न इथं उपस्थित राहतोय. छगनराव भुजबळ यांनी 1-2 अटी घातल्या होत्या. त्यांचं असं मत होतं, मी राज्यसभेवर जाईल परंतु माझं जे मंत्रिपद आहे हे माझ्याच कुटुंबात राहिलं पाहिजे. आता ही जी अट आहे हीच अट खरी मूळ कारण ठरलेली आहे. कारण मी राज्यसभेवर जातोय परंतु माझं मंत्रिपद माझ्या कुटुंबात पाहिजे. आता त्यांच्या कुटुंबात पाहिजे म्हणजे कसं, तर पंकज भुजबळ हे त्यांचे चिरंजीव आहेत. पंकज भुजबळ हे आमदार आहेत विधान परिषदेवर. मग त्यांना मंत्रिपदी घ्यायचं की दुसरे त्यांचे पुतणे होते समीर भुजबळ की त्यांना मंत्रिपदावर घ्यायचं, हाही प्रश्न इथं चर्चेत आला.
कारण माध्यमांसमोर एकच चर्चा होत होती की समीर भुजबळ यांना मंत्रिपदावर घ्यावं अशी छगनराव भुजबळ यांनी इच्छा जाहीर केली, अट घातली असं मत होतं. परंतु छगनराव भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या मुलाला मी जर मंत्रिपद मागितलं तर यात माझं काय चुकलं, काय बिघडलं असं सुद्धा ते बोललेले आहेत. म्हणजेच ते पंकज भुजबळ यांना मंत्रिपद मागत होते की समीर भुजबळ यांना मागत होते हा सुद्धा या ठिकाणी संभ्रम आहे. परंतु हे सगळ्या घडामोडी घडत असताना छगनराव भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास तयार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्या कानावरती ही गोष्ट घातली. परंतु त्यानंतर सकारात्मक प्रतिसाद सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून मिळाला. पण छगनराव भुजबळांची जी अट होती की माझ्या जागेवर माझ्या कुटुंबातली व्यक्ती मंत्री करा आणि मग मी राज्यसभेवर जातो, इथंच सगळं काही घोडं आडलं. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ठीक आहे, मी वरिष्ठांशी चर्चा करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की वरिष्ठ नेत्यांचा याला नकार आहे, समीर भुजबळ यांना मंत्रिपदावर आज घेता येणार नाही, भविष्यात विस्तार झाल्यानंतर आपण पाहू. आणि याच ठिकाणी छगनराव भुजबळ यांना 24 तास वेटिंगवर ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची राज्यसभेची उमेदवारी डावलण्यात आली. त्यांच्यावरती त्या ठिकाणी बाजूला सरकून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, राजेंद्र जैन कोण आहेत? तर राजेंद्र जैन हे एकेकाळी प्रफुल्ल पटेल जे की राष्ट्रवादीचे आज कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते, आज नेते आहेत अजित पवार गटाचे, त्यांचे राजेंद्र जैन हे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी पीए म्हणून काम करत होते. आणि तेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली ते गेल्या अनेक वर्षापासून सक्रियपणे काम करतायत आणि प्रफुल्ल पटेल यांचेच ते निकटवर्ती आहेत. म्हणजे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देताना महत्वाची भूमिका बजावली ती प्रफुल्ल पटेल यांनीच. आता सगळा जो काही सर्कल आहे हे तुमच्या लक्षात येईल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला पडलेत, बाजूला जात आहेत. अजित पवारांच्या बाबतीत त्यांनी योग्य भूमिका बजावली नाही आणि त्यांची महत्वाची पदं ही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये दिली गेली नाही. पार्थ पवार आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय. हे जे काही सगळं वातावरण निर्माण झालं होतं यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं खच्चीकरण झालं होतं. या सगळ्या गोष्टीनं हे दोघंही खचले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला या ठिकाणी योग्य स्थान दिलं जात नाही, आपला वेळोवेळी अपमान केला जातो आणि लोकांच्या नजरेवर आम्हाच दोघांना आणलं जातं. त्यामुळे यापुढे आम्ही काम करायचं की नाही करायचं असा प्रश्न या दोघांनी संतप्त होऊन बैठकीमध्ये विचारला होता. त्यामुळे या दोघांना आजच जर पक्षातून बाहेरचा मार्ग मिळाला तर पक्षाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना पक्षामध्ये तुम्हीच मोठे आहात, तुम्हालाही तेच संधी आणि ते स्थान आहे हे सांगितले गेलं. याचाच फायदा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनी घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक झाली त्यावेळेस सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं की माझ्यावर आरोप होत होते त्यावेळेस पक्षांतर्गत लोक गप्प का बसले, विरोधक माझ्यावरती आरोप करत होते, अनेक तक्रारी अनेक माझ्या विरोधात वक्तव्य करत होते, त्यावेळेस पक्षांतर्गत हे वरिष्ठ नेते गप्प का होते हे बोलत असताना छगनराव भुजबळ यांनी त्यांचं भाषण अडवलं आणि जुना विषय काढू नका, नवे काय आहे ते बोला असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सुनील तटकरे आणि छगनराव भुजबळ या दोघांमध्ये शाब्दिक वाद सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला होता. सुनील तटकरे यांनी बोलले होते की छगनराव भुजबळ तुम्ही सुद्धा ज्येष्ठ नेते, तुम्ही याविषयी का बोलले नाही हा रोष त्यांनी भुजबळांच्या विरोधात व्यक्त केला होता आणि बैठकीमध्ये या दोघांचा शाब्दिक वाद झाला होता. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज मात्र काय झालंय की ज्यावेळेस विधान परिषदेची उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळेस सुनील तटकरे खासदार असताना, त्यांची मुलगी मंत्री आणि आमदार असताना सुनील तटकरे यांच्या चिरंजीव अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आणि विधान परिषदेवर बिनविरोध ते आमदार सुद्धा झाले. म्हणजे सुनील तटकरे यांची पक्षामध्ये ताकद आहे, ते ठरवतील, ते म्हणतील, ते मागतील, ते त्यांना मिळेल हे या ठिकाणी सिद्ध झालं. आता प्रश्न राहिला होता प्रफुल्ल पटेल यांचा. प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळ यांच्या अटी ऐकल्या आणि तिथंच त्यांच्या मनामध्ये कदाचित आनंदही झाला असेल. त्याच वेळी त्यांनी स्वतःचे समर्थक असलेले राजेंद्र जैन अत्यंत निकटवर्ती असलेले यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. छगनराव भुजबळ यांचा पत्ता कट झाला. म्हणजेच राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या शब्दाला पक्षामध्ये किंमत आहे, ते ठरवतील, ते ऐन वेळेचा उमेदवार सुद्धा फायनल होऊ शकतो आणि तो राज्यसभेवर जाऊ शकतो हे या ठिकाणी सिद्ध झालं. म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे ताकदीचे नेते आहेत.
त्यांचं आजही त्या ठिकाणचं स्थान हे मजबूत आहे. या दोघांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. आणि पक्षांतर्गत काम करायचं असेल तर आम्हाला विचारात घेऊनच तुम्हाला काम करावं लागेल असा संदेश सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी छगनराव भुजबळ यांचं जे काही राज्यसभेची उमेदवारी दिली या कारणाला हे दोघंही कारणीभूत आहेत असा एक मतप्रवाह आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद आणि सत्ता संघर्ष हा छगन भुजबळांची राज्यसभेची उमेदवारी कट व्हायला कारणीभूत ठरतोय. दुसरा प्रश्न इथे येतोय, भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेषतः नाशिकमध्ये आपलं प्राबल्य त्या ठिकाणी वाढवायचंय. आपल्याला माहिती आहे कुंभमेळा सुद्धा नाशिकमध्ये होतोय. नाशिकमध्ये पालकमंत्री कुणाला करायचं हाही वाद त्या ठिकाणी होता. हा अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिला. महाजन जे की देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक मानले जातात, गिरीश महाजन, त्यांना दिलेलं पालकमंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी स्थगित करावं लागलं होतं. म्हणजेच नाशिक हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन मोठं पाहिजे. तिथले आमदार आणि खासदार हे सुद्धा भाजपचेच पाहिजेत. त्यासाठी एक भाजपची रणनीती आहे. जर आज छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर घेतलं असतं इथपर्यंत ठीक, परंतु त्यांचा पुतण्या किंवा मुलगा यांना मंत्रिमंडळात जर पुन्हा मंत्री म्हणून संधी दिली तर ते राज्याचा मंत्री आणि देशातील खासदार या दोन्हीची ताकद नाशिकमध्ये लागली असती आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा छगन भुजबळांचं प्राबल्य वाढलं असतं आणि त्या ठिकाणी मग भाजपला वाढायला संधी मिळाली नसती. अशा वेळी जर छगनराव भुजबळ हे राज्यातच राहिले तर पुन्हा घरामध्ये दुसरी व्यक्ती ही सत्तेमध्ये येणार नाही आणि परिणामी भारतीय जनता पार्टीला नाशिकमध्ये जे वाढायचंय, संघटन वाढवायचंय, आपले लोक त्या ठिकाणी निवडून आणायचे, त्याला या ठिकाणी खेळ बसणार नाही. आणि म्हणून वरिष्ठांशी विचारतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या अटीला त्या ठिकाणी नकार दिला आणि छगन भुजबळांची उमेदवारी त्या ठिकाणी टळलेली आहे. हे दोन कारण आहेत. दुसरा भाग याच्यामध्ये एक चर्चेला येतोय की देवेंद्र फडणवीसांना विचारून जर राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी द्यायची असेल तर याचा अर्थ असा की भाजपाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चालवतंय, त्यांचंच प्रभुत्व हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे. ते म्हणतील तो उमेदवार आणि जो नाही म्हणतील त्याची उमेदवारी जाईल, हे या ठिकाणी सिद्ध होत आहे. मग प्रश्न येतोय की छगनराव भुजबळांचा गेम नेमका कोणी केला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे झाला की भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी केला की आणखी कोणी तिसरी व्यक्ती आहे किंवा तिसरं कारण आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. आणखी एक जर विचार आपण केला तर राजकीय समीकरण हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं ठरत आहे. छगनराव भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला तीव्र पद्धतीने विरोध केलेला आहे, एल्गार सभा घेतलेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारपेक्षा छगनराव भुजबळ हेच मराठा आरक्षणाला कसे घातक आहेत, नुकसानकारक आहेत, हेच आपल्या भाषणातून सातत्यानं सांगितलंय. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा लढा हा आरक्षणासाठी जितका मोठा आहे तितकाच तो विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी सुद्धा मोठा आहे. म्हणजे छगनराव भुजबळ, मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा एकमेकांविषयी जे काही वक्तव्य झालेली आहेत यातून एक गोष्ट लक्षात येते की छगन भुजबळ यांना राज्यसभेवर घेतलं असतं आणि त्यांच्याच कुटुंबातल्या व्यक्तीला जर मंत्री केलं असतं तर हा संदेश समाजामध्ये वेगळा गेला असता. जाणीवपूर्वक मराठा समाज आणि जरांगे पाटलांना डिवचण्यासाठी छगनराव भुजबळांना 2-2 मंत्रीपद किंवा घरामध्ये 2 आमदार, मंत्री आणि खासदार ही पदं दिल्या गेली आहेत आणि इथं मराठा समाज, जरांगे पाटील हे आक्रमक झाले असते. त्यांचा संताप हा पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात गेला असता, जो की काही अंशी आता सध्या शांत आहे. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, याच्यावरती सुद्धा या समीकरणाचा परिणाम झाला असता आणि राजकीय समीकरण बिघडू शकली असती, हा सुद्धा अंदाज इथं बांधला जातोय. आणि त्यामुळे हेही कारण छगनराव भुजबळ यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी नाकारण्यासाठी असू शकतं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण सगळ्यात महत्वाची अडचण ठरली ती म्हणजे छगनराव भुजबळ यांनी घातलेल्या अटी या त्यांच्या अंगलट आल्यात असंही वाटतंय. कारण छगनराव भुजबळ हे जर थेट राज्यसभेवर जर गेले असते तर देशाचे नेते झाले असते, देशातल्या ओबीसीचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली असती आणि कदाचित दिल्लीमध्ये जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची संधी सुद्धा मिळू शकली असती, कारण भारतीय जनता पार्टीनं त्यांना ती संधी दिली असती. परंतु आज या ठिकाणी तुम्हाला राज्यातलंही मंत्रिपद पाहिजे, आमदारकी पण पाहिजे, विधान परिषद पण पाहिजे आणि पुन्हा खासदारकी पण पाहिजे, हा संदेश चुकीचा जात होता. आपली ताकद वैयक्तिक वाढवण्याचा विचार या ठिकाणी होत होता आणि हीच अट छगनराव भुजबळ यांच्या अंगलट आल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषक या ठिकाणी बोलत आहेत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर आज महाराष्ट्रात राज्यसभेत कोण जाणार हा जो विषय होता तो आता या ठिकाणी थांबलेला आहे.
कारण त्या ठिकाणी राजेंद्र जैन हे आता जाणार आहेत. छगन भुजबळ आता राज्यसभेवर जाणार नाहीयेत. परंतु छगनराव भुजबळ यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी ज्यावेळेस माझ्या कुटुंबात मंत्रिपद आणि आमदार मागत होतो तर यात माझं चुकलं कुठं. असे अनेक उदाहरण आहेत. त्यांनी सुनील तटकरे यांचं नाव घेतलं. सुनील तटकरे यांच्या घरात सुद्धा खासदारकी, आमदारकी आणि मंत्रिपद आहे. पक्षांतर्गत आणखी 1-2 नेत्यांचे नावं सुद्धा त्यांनी घेतले. एवढंच काय, एकनाथराव शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांचंही नाव घेऊन सांगितलं, एक राज्यात आहे आणि एक लोकसभेमध्ये आहे. एवढं नाही तर सुनेत्राताई पवार ज्या की त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या, त्यांचं सुद्धा उदाहरण त्यांनी दिलं की त्या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा हा दिल्लीमध्ये खासदार आहे. मग हे जर सगळ्यांना नियम आहे, सगळ्यांना हा न्याय मिळतो, तर हा न्याय मला का मिळत नाही, माझ्या कुटुंबाला का मिळत नाही? म्हणजेच थोडक्यात छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय की माझ्या मुलाला आमदार आणि मंत्रिपद दिलं गेलं नाही, हा माझ्यावर अन्याय झालाय, हे छगनराव भुजबळ म्हणतायत. मित्रांनो, छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर घेऊन त्यांच्या मुलाला किंवा पुतण्याला मंत्रिपद दिलं नाही, हा छगनराव भुजबळ यांच्यावर अन्याय होऊ शकतो का? इथंच सगळं काही राजकारण आहे. म्हणजे घराणेशाही इतरांनी चालवली, मीही चालवतोय, पण त्यामध्ये खतपाणी घालण्यासाठी माझ्या पुतण्याला मंत्रिपद द्या किंवा मुलाला द्या, ही मागणी छगनराव भुजबळांची त्या ठिकाणी आडकाठी ठरली आणि त्यांचं राज्यसभेची उमेदवारी सुद्धा बाजूला सरकल्या गेली. खरा गेम छगनराव भुजबळ यांचा या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ते छगनराव भुजबळांचा गेम नेमका कोणी केलाय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गडबाजीमुळे झालाय, की भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांमुळे झालाय, की मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यामुळे झालाय, की छगनराव भुजबळ यांनी स्वतःच अटी घालून स्वतःचाच गेम करून घेतलाय? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. पण व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना सहकार्य करा, शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. धन्यवाद.